लग्नाच्या पहिल्याच रात्री बायको गायब. ही बायकोने केलेली फसवणूक की नवऱ्याचे कारस्थान. मुग्धा डार्लिंग, मी काही खरेदी करायला बाहेर जातोय. मी सांगितली तशी चिठ्ठी तू अजून लिहिली नाहीयेस. ती लिहून तिचा फोटो मला मोबाईलवर पाठवशील तेव्हाच मी परत येईल. कोण आहेस तू? हे बघ, पुढे नको येऊ, पुढे नको येऊ, नाहीतर मी घालेन. हॅलो हॅलो, कसली जीवघेणी थट्टा आहे ही? तुम्ही सिमला कुलू मनालीला चाललायत ना? हो. या तुमच्यासाठी छान वड्या करून आणल्यात, अगदी काजू बदाम घालून. अरे वा. मुग्धा, आता निघायची वेळ झाली आणि मुग्धा कुठे गायब झालीये? अरे हॅलो, हे लग्न माझ्या मनाविरुद्ध झालंय. माझं प्रशांतवर प्रेम आहे. मी त्याच्याबरोबर कायमची जातीये. मला शोधायचा प्रयत्न करू नकोस. मुग्धा. त्या चिठ्ठीवर माझा विश्वास नाहीये. मुग्धाकडनं कोणीतरी जबरदस्तीने ती लिहून घेतली. ती चिठ्ठी जबरदस्तीनेच लिहिली आणि ती जबरदस्ती याने केली. हा सगळं काय प्रकार आहे? ती चिठ्ठी मी गमतीत लिहिली होती. ती कार आपल्या बिल्डिंगच्या इथेच उभी होती. मुग्धाताई आली आणि त्याच्यात बसून गेली. तिला गाडीत कोणी बसायला लावलं की ती स्वतःहून बसली? कोणी बसवलं नाही, ती स्वतःहून बसली. ती तर स्वतःच्या मर्जीने गेली. मग आता आपण काय करू शकतो? आज तुम्ही आमच्या बिल्डिंग समोरून ज्या तरुणीला तुमच्या गाडीतून घेऊन गेला, तिला पळवून नेण्यात आलं असं संशय. याच आहेत ना त्या? हो, यांनाच मी नेलंय इकडनं. त्यांच्यासोबत एक माणूस होता. माझी कार बुक करून मुग्धाताईंना नेणारा तो म्हाताराच होता आणि तो काठी टेकट चालायचा. हे बघ आलोक, ही मस्करी नाहीये आणि माझ्यावर कोणी सक्तीही केली नाहीये. मी माझ्या मर्जीने चालले. प्लीज मला विसरून जा. हा मुग्धाच्या कॉलेज ग्रुपचा फोटो आहे. हा प्रशांत म्हणजे हा मुग्धाचा कॉलेज फ्रेंड असणार. मुग्धा आली नाही का? तर स्वतः माझ्या बायकोला किडनॅप केलायस वर मलाच विचारतोयस. हाच होता का तो म्हातारा? असं निश्चितपणे सांगता नाही येणार मला. याला पांढरा दाढी मिशा लावा आणि चष्मा सुद्धा द्या. त्याला नीट बघ, आठवायचा प्रयत्न कर आणि सांग हाच होता की नाही. आणि त्याचं लोकेशन खोपोलीच्या आसपास. आपण 2-2.5 तासात तिथे पोहोचू शकतो. मॅडम ओढणी आहे. मास्क. आलोक, आलोक. हिला आलोक.
आलोक कुठेस तू? आलोक कुठे गेला हा? आलोक 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 कुठेस तू? असं न सांगता कसा काय गेला हा? आलोक आलोक बाहेर ये ना. तू लपून गंमत तर करत नाहीयेस ना माझी? आलोक मुग्धा डार्लिंग, मी काही खरेदी करायला बाहेर जातोय. मी सांगितली तशी चिठ्ठी तू अजून लिहिली नाहीयेस. ती लिहून तिचा फोटो मला मोबाईलवर पाठवशील तेव्हाच मी परत येईल, नाहीतर येणार नाही. मग तुला एकटीलाच जावं लागेल. तुझाच आलोक. काय काय वाटतंय हा? मी अशी चिठ्ठी कशी काय लिहू? पण अशी चिठ्ठी नाही लिहिली तर परत येणार नाही म्हणतोय तो. पण मग बॅग कधी भरणार, तयारी कधी करणार, आणि ट्रेन चुकली तर? शिवराव, आपल्याला क्रोकरी शॉप मध्ये जायला पाहिजे. का? अहो, डझनवर वाट्या त्या गोंधळकर काकूंच्याकडे जातो. नाही, गोंधळकर काकू आले नाहीत बरेच दिवस. तुला घरात शांतता बघवत नाहीये का? बरं आहे ना, नाही येते तर त्रास वाचला आपला. त्रास? कोणाचा त्रास? यांची जीवलग मैत्रीण गोंधळेकर काकू त्या बरेच दिवस आले नाहीत ना, म्हणून बोलत होतो आम्ही. अरे हो, खरंच की बरेच दिवस झाले आले नाही. तुम्ही दोघं त्यांना काही बोलला नाही आहात ना? मी तरी काही बोललेलो नाही. मी तर बोलतच नाही. काय काय म्हणाली तू काही बोललीस का त्यांना? मॅडम मी 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 काय बोलेन त्यांना? मी नाही काय बोलले. नाही नाही, मला का तुम्हीच बोललात हीच काहीतरी बडबडली असणार. आणि दुश्मनी आहेच त्यांची. हा, मी कोणाला काही बोललेले नाही या. आणि गोंधळेकर काकूंना काही बोललं ना तरी त्या जायचं तिथेच जातात. म्हणजे आता आपल्याकडे येत नाहीये त्याचं कारण वेगळंच आहे. काय कारण काय? तुला कसं माहिती? अरे खालच्या मजल्यावर नवीन कुटुंब आलंय ना. आलोक केळकर. हो हो, त्यांच्या बायकोचं नाव मुग्धा. त्यांचं आता नवीन लग्न झालंय. हो. तर काकूंचं आणि त्यांचं छान जमायला लागलंय, त्यामुळे त्या तिकडेच जातात. म्हणजे गोंधळेकर काकून नवीन गिऱ्हाईक मिळालं. आता सुट्टी वाजून कोकला गेला कोणाचा. म्हणजे गोंधळेकर काकूंच्या तावडीतून केळकरांची सुटका नाही. केळकर गेले सतत आपली डोक्याशी बुडबुड बुडबुड बुड. हे मात्र बेस झालं बरं का. म्हणजे गोंधळेकर काकू आता आपल्याकडे काय मागायला येणार नाही. म्हणा का तुमचा त्रास गेला. अरे गेला काय, आला हा बघ. या 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 कशा स्वागत आहे तुमचं. तुमचीच आठवण काढत होतो. नाही, 100 वर्ष आयुष्यात मला. मला टोमणे मारत असाल हो ना? शपथ. अहो नाही हो, आम्ही आता तेच म्हणत होतो की खूप दिवस झाले तुम्ही इथे फिरकल्या नाहीत. आमच्या रागावलात का? ईशा कुठेही नाही, इथेच होते. अगं खालच्या मजल्यावर ते नवीन राहायला आलेत ना केळकर, त्यांच्याकडे गेले होते. नवीनच लग्न झालंय त्यांचं, जरा मदत करत होते. आज हनीमूनला चाललेत ना ते. आलोक अतिशय स्मार्ट मुलगा आहे आणि मुग्धा सुद्धा खूप गोड मुलगी आहे. हो, आमच्या मनीसारखी नाहीये. म्हणा का सिद्धेश्वर
तू माझं नाव का घेतलं मग त्यांच्यासाठी छान वड्या केल्या तू. अरे वा जकास. काच काय पण त्याच्यावर घालायला काजू बदाम नाहीयेत. अस्मिता जरा देतेस का थोडे काजू आणि बदाम थोडेच. हो हो आणते हा, मी आणते. काकू काय आमच्याकडनं बदाम नेत आहे, हं, काजू नेत आहे हो आणि वड्या मात्र त्यांना होई. आम्हाला पण द्या की 2-4. देईन की अरे वाट बघतो. काय म्हणाला. वाट बघतो. तुम्ही वड्या आणताय चांगलं करता ना तुम्ही. हम्म. घ्या. पुरे ना. हो हो अगदी हा पुरतील पुरतील. थँक्यू. ह खरंच तुमच्यासारखे शेजारी आहेत ना म्हणून अगदी बरं आहे बघ. हो हो आता तुम्ही जा म्हणजे उशीर होईल ना, त्यांना जायचंय ना. हो हो येते हा बरं का. देते 2 वड्या. थँक्यू. कोण आहेस तू? हे बघ पुढे नको येऊ, पुढे नको येऊ नाही तर मी घालेन. हॅलो अगं मी आहे. हॅलो कसली जीवघेणी थट्टा आहे ही? किती घाबरले होते रे मी. सॉरी. कसलं सॉरी कसलं सॉरी. खरंच सॉरी ना. मला रडू नकोस गं. अगं रडू नको. अगं मला खरंच वाटलं नव्हतं तू एवढी घाबरशील. अरे पण मी एवढी घाबरले म्हटल्यावर तरी थांबायचं होतं ना तू. अगं तीच तर गंमत झाली ना. मला वाटलं तू घाबरण्याचं नाटक करतेस म्हणून मी सुद्धा कंटिन्यू केलं ना. सॉरी. नेक्स्ट टाइम नाही करणार असं पक्का. हो तर कान पकडतो. रडायचं नाही आता. अगं बाई, काकू ते तिच्या डोळ्यात पुसळ गेलं होतं ना ते बघत होतो मी. असू दे. घ्या तुमच्यासाठी वड्या आणल्यात. ओके होत आता आम्ही टन वा. घ्या तुमच्यासाठी छान वड्या करून आणल्यात. हो, हो. अगदी काजू बदाम घालून. हं? अरे वा. तुम्ही सिमला कुलू मनालीला चाललात ना. हो मग माझ्यासाठी काही 4 वस्तू आणाल का. हो आणतो ना. हे घ्या आणि याचे पैसे मी देणार आहे बरं का. काकू नाही नाही पैसे मी देणार. आल्यावर पैसे देणार. बर हा. ठीक. लेडीज स्वेटर, माझ्यासाठी. जेंट्स स्वेटर, त्यांच्यासाठी लहान मुलांचे चिंटू. स्वेटर आणि टोप्या, हा. शाल, छान. लोकरीचे टेबल क्लॉथ, ब्लँकेट, लोकरीचे टी शर्ट, जीन्स, लेदर शूज, 3/4 सॅन्डल्स, लेडीज टी शर्ट, शर्ट्स, जर्किन. हा अरे वा छोटीच आहे नाही लिस्ट. नाही अजून आहे ना. ठीक आहे. अरे वा वा. हा. आणतो हे सगळं आणतो. बरं मग येऊ मी. हो या ना. चालू दे मग. काकू काय. नाही नाही तुझ्या डोळ्यातलं कुसळ काढत होता ना हा. अगं तुम्ही फिरायला चाललात ना कुलू मनालीला. मग फिरायला जाण्यापूर्वी डोळ्यातलं कुसळ निघालं पाहिजे. नाहीतर मनालीला जाऊन बघणार काय. नाहीतर काय होईल डोळ्यातलं कुसळ खूपच राहील ना. हो. काही दिसणार नाही. त्या वरच्या मनालीला माझं येणं खुपतं ना तसं. वरची म्हणाली असू दे नंतर सांगीन ते. बरं तेवढी ती लिस्ट आणा. हो हो अख्खी लिस्ट. येते मम्मी. हो हो. उसळ गेलाय ना. काही नाही हं, पुस्तक वगैरे. हो हा घ्या चहा. अगं मी काय म्हणतोय, मुग्धा आणि जावई बापू आज हनीमूनला जाणार आहेत ना. अरे हो अगं त्यांना हॅपी जर्नी विश करण्याकरता फोन करायला हवा. हो हो मी करते थांबा. हाय बोल. हा बाळा कशी आहेस. अगं मी मजेत आहे. ए तू आणि बाबा कसे आहात? अगं, आम्ही पण मजेत. आत्ताच बाबा तुझी आठवण करते. आठवण तर मला पण येते का तुम्हा दोघांची. ए आई आम्ही फिरून आलो ना की दोघंही येतो तुला भेटायला. हो ये नक्की. आणि हे बघ सांभाळून जा. हा अच्छा ऐक ऐक थांब बाबांशी बोलते. हॅलो मुग्धा बेटा कशी आहेस तू.
झाली का सगळी तयारी? आणि आमचे जावई बापू कसे आहेत? बाबाओ झाली तयारी आणि आलोक सुद्धा बरे आहेत. बरं दादा वहिनी कसे आहेत का घरी? अगं ते ऑफिसला नाही का गेले? अरे हो. आणि गौरव? तो गेलाय शाळेत. अगं त्याने तर लग्नानंतर तुझ्या बरोबर येण्याचा हट्टच धरला होता. कशी बशी समजूत काढली त्याची. बरं ते राहू दे, जरा जावई बापूंना फोन दे ना. बाबा हो ते खरेदीला गेलेत. ते आले ना की तुम्हाला फोन करायला सांगते मी. बरं बरं ठीक आहे ठीक आहे. मी एक काम करतो, मीच थोड्या वेळाने फोन करतो त्यांना. बरं हॅपी जर्नी तुम्हा दोघांना आमच्याकडून. थँक्यू बाबा. आणि तुम्ही दोघेही काळजी घ्या हा. आम्ही आलो ना की येतो भेटायला. ओके बेटा, बाय. बाय. आलोक दादा आणि मुग्धाताई दोघे फिरायला जाणार होते. आलोक दादा तर मार्केटमध्ये गेलाय. मग मुग्धाताई एकटीच कोणाबरोबर चालली आहे? मुग्धाताई, अगं मुग्धाताई. मुग्धा, दार का उघडत नाहीये? मुग्धा, मुग्धा, मुग्धा कुठे आहेस तू? आत आहेस का? मुग्धा, आता निघायची वेळ झाली आणि मुग्धा कुठे गायब झालीये? नंतर सांगेल फोन लागत नाहीये म्हणून. यार, बॅग का अशी विस्कटली? ही मुलगी ना, मुग्धा, ए मुग्धा, अगं दूध आणतेस ना? काकू, अरे आलोक, मुग्धाला बोलव ना. अरे शिल्लक राहिलेलं दूध ती जाताना देणार होती मला. अहो मुग्धाबद्दल विचारण्यासाठी मीच तुमच्याकडे येणार होतो. म्हणजे जस्ट शॉपिंग करून मी घरात आलो तर बघतो तर मुग्धा घरातच नाही. मला वाटलं तुमच्याकडे गेली किंवा तुम्हाला काही सांगून गेली का? नाही रे. हा, तुम्ही आता हनीमूनला चाललायत ना, आयत्या वेळेस एखादी वस्तू आठवली असेल ती आणायला गेली असेल. तू फोन कर तिला. अहो 3-4 वेळा केला, उचलतच नाहीये. हे बघ, तू काही काळजी करू नकोस.
मी अस्मिताला सांगते, ती सगळं बरोबर बघेल. अस्मिता हो, हे तू काही काळजी करू नको म्हणलं ना, मी सांगते तिला. हा, मी आलेच. अरे चिठ्ठीचं उत्तर दिलंय बहुतेक. आलोक, हे लग्न माझ्या मनाविरुद्ध झालंय. माझं प्रशांतवर प्रेम आहे. मी त्याच्याबरोबर कायमची जातीये. मला शोधायचा प्रयत्न करू नकोस. मुग्धा. हॅलो. नमस्कार जावई बापू. अहो मगाशी फोन केला होता तेव्हा तुम्ही बाहेर गेला होतात. म्हणून आता तुमच्या मोबाईलवरच फोन केला. हॅपी जर्नी. आम्हा दोघांकडून शुभेच्छा. मस्त एन्जॉय करा दोघांनी. थँक्यू. थँक्स. एक मिनिट, आईशी बोला. हा आलोक, जरा मुग्धाला फोन द्या ना. काकू ती शेजारच्यांकडे गेली आहे समोर. ती आल्यावर मी कॉन्टॅक्ट करायला सांगतो तुम्हाला. अहो नको नको, मगाशी बोलणं झालंय आमचं. मी आपलं सहज विचार. हॅपी जर्नी पुन्हा एकदा. थँक्स. अच्छा. आलोक शॉपिंगसाठी बाहेर गेला होता. घरी येऊन बघतो तर काय घरात मुग्धा नाही, पण फोनही उचलत नव्हते. काय झालं असेल असं? अस्मिता तू प्लीज मुग्धाला शोधून काढ. काकू तुम्ही नका काळजी करू. आपण थोडा वेळ वाट बघूया. कदाचित इथेच खाली गेले असतील, कुठेतरी येतील. अरे पण मग ती फोन का उचलत नाहीये? फोन बॅग मध्ये असेल, रिंगचा आवाज ऐकू आला नसेल म्हणून उचलला नसेल फोन. त्यांची ट्रेन कितीची आहे? जेमतेम 1 तास. ते बोरेलीवरून ट्रेन पकडणार होते. ट्रेनला फक्त 1 तास असताना मुग्धा कोणालाही काही न सांगता का आणि कुठे गेली असेल? पटतंय ना तुला माझं? मला वाटतं तिला किडनॅप तर केलं नसेल ना? या ना आलोक. मॅडम मुग्धा. आलोक शांत व्हा. प्लीज प्लीज. बघा शांत व्हा. मला गोंधळकर काकूनी सगळं सांगितलंय. काही कॉन्टॅक्ट झालाय का तिच्याशी? नाही, पण ही चिठ्ठी मिळाली. आलोक, हे लग्न माझ्या मनाविरुद्ध झालंय. माझं प्रशांतवर प्रेम आहे. मी त्याच्याबरोबर कायमची जातीये. मला शोधायचा प्रयत्न करू नकोस मुग्धा. हा प्रशांत कोण आहे? माहित नाही, मी सुद्धा पहिल्यांदाच ऐकलंय. आणि हे हँडरायटिंग तिचंच आहे? हो, हे अक्षर मुग्धाचंच आहे. पण मॅडम माझा या चिठ्ठीवर विश्वास नाहीये. मुग्धा असं करणं शक्यच नाही. तुमचं लव्ह मॅरेज झालं की अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेजेस आहेत. खूप प्रेम आहे आमचं एकमेकांवर. नाही आलं राव, म्हणजे कधी कधी असं असतं ना की दिसतं तसं नसतं. म्हणजे लग्नाआधीच त्यांचं काही गुपित असेल ते तुम्हाला सांगितलं नसेल. आणि या चिठ्ठीत पण लिहिलंय ना की त्यांचं मनाविरुद्ध लग्न झाले म्हणून. मला सांगा, तुम्हाला त्यांच्या वागण्याबद्दल कधी शंका आली ती? म्हणजे या अलीकडच्या काळात कधी तुमचं भांडण झालं तर? हो, काय बडबडताय तुम्ही? असं काहीच झालेलं नाहीये. काकू इथे आपण यांची मदत मागायला आलो आणि हे आपली नुसतेच शंका काढताय. हे बघा, इतके हायपर होऊ नका.
फक्त शंका बोलून दाखवतोय. आणि तसंही हे लग्न तिच्या मनाविरुद्ध झालंय हे आम्ही नाही, चिठ्ठी सांगते. हो पण मी सुद्धा तेच सांगतोय ना, त्या चिठ्ठीवर माझा विश्वास नाहीये. मुग्धाकडनं कोणीतरी जबरदस्तीने ती लिहून घेतली. मॅडम प्लीज शोधा मुग्धाला, संकटात असेल होती. ओके, रिलॅक्स रिलॅक्स. आम्ही शोधू मुग्धाला. एक काम करा, तिचा फोटो आणि कॉन्टॅक्ट नंबर द्या. बंडू. काय झालं, का बोलवलं? मला नाही या आलोकचा संशय. कशावरून हा खरं बोलतो? नाही, गोंधळेकर काकूंना काय कोणी फसवू शकतो. मनाली आता प्लीज हे सगळं तू त्याच्या समोर नको बोलूस. मॅडमनी फोटो पाठवले. सिद्धेश्वर, ही पळून जाणाऱ्यातली नाही वाटत रे. पण अशी बरीच माणसं असतात जगात, फसव्या चेहऱ्याची. ते सांगता नाही येत. एनिवे चल आता. हो. मॅडम फोटोज आम्हालाही मिळाले. मी आणि मनाली एक काम करतो, आम्ही आलोकच्या घरी जातो आणि काही क्ल्यू मिळतोय का तेही बघतो. आणखी काय क्लू शोधणार आहात तुम्ही? ही जी चिठ्ठी होती ती तुम्हाला मीच आणून दिली. खाली बेडवर बॅग अस्ताव्यस्त पडली आहे. त्यात तिचे जे काही कपडे होते ते गायब आहेत. एक छोटी बॅग होती ती सुद्धा गायब आहे. आणखी काय मिळणार आहे तुम्हाला? आलोक, तुम्ही आमच्याकडे मदत मागायला आलात ना, मग आम्हाला आमच्या परीने प्रयत्न करू द्या प्लीज. हे बघ आलोक, ते डिटेक्टिव्ह आहेत. जे आपल्याला दिसत नाही ना ते त्यांना दिसतं. आणि हे बघ, मुग्धा सापडायला हवी आहे ना. हा, थँक्यू. चल आम्ही येतो. बंडू, खाली जाऊन मुग्धाला बाहेर जाताना कोणी पाहिलंय का याची चौकशी. हो मॅडम. आलोक, हे बघ, सगळं सांग त्यांना. हा, ते शोधतील मुग्धाला. अगो बाई, हा चिंटू केव्हापासून खाली गेलाय. घरी जरी आलाय की नाही बघते. अजिबात अभ्यास करत नाही, नुसता उंडारत असतो. मी येते. हा आलोक, त्यांना सांग हा सगळं. येते मी. मनाली, अगं तिकडे कुठे शोधतेस? आत ये. अरे, आलोकने मुग्धाला लपवून ठेवलं असेल तर? असं शक्य आहे? त्यांनी जर का तिला घरात कुठेतरी लपवलं असतं तर त्यांनी घराची किल्ली दिली असती का आपल्याला? हा, आपण इथेच कुठेतरी शोधाशोध करूया आणि बघूया काही क्लू मिळतोय का. ऐक ना, मुग्धाला एकदा फोन कर ना. स्विच ऑफ. ठीक आहे, चल शोधूया आपण. हो, मी आत बघते. हा.
काहीच नाही. इथेही काही नाही. चल. एक मिनिट सिद्धेश्वर. चल. तुमचं मुग्धाशी काही भांडण, काही वाद वगैरे? हे बघा, जे काही आहे ते प्लीज स्पष्ट सांगा. आणि जरी तुमच्यात भांडण झालं असलं तरी त्यावरून तुम्ही गुन्हेगार सिद्ध होत नाही. सो प्लीज. मॅडम मी खरंच सांगतोय, आमच्यात काहीच भांडण झालेलं नाहीये आणि जे झालंय ते मी सगळं तुम्हाला सांगितलंय. ती चिठ्ठीबद्दलही मी तुम्हाला सांगितलंय. मला तरी हेच वाटतं की कोणीतरी जबरदस्तीने तिच्याकडनं चिठ्ठी लिहून घेतली. बरोबर आहे. ती चिठ्ठी जबरदस्तीनेच लिहिली. आणि ती जबरदस्ती याने केली. या चिठ्ठीमधून मुग्धा डार्लिंग, मी काही खरेदी करायला बाहेर जातोय. मी सांगितली तशी चिठ्ठी तू अजून लिहिली नाहीस. ती लिहून तिचा फोटो मला मोबाईलवर पाठवशील तेव्हाच मी परत येईन, नाहीतर येणार नाही. मग तुला एकटीलाच जावं लागेल. तुझाच आलोक. हे हँडरायटिंग तुमचं आहे? हो, हे हँडरायटिंग माझं आहे पण पण ही काय? चिठ्ठी मॅडम, याने चिठ्ठीत लिहिलं होतं की मी सांगितली तशी चिठ्ठी लिही. ती हीच चिठ्ठी, मुग्धाची पळून जाण्याआधीची चिठ्ठी. आणि या चिठ्ठीवरून एक गोष्ट क्लिअर आहे की तू सांगितलंस म्हणूनच मुग्धाने ती चिठ्ठी लिहिली. नाही, कारण काय माहित नाही, पण तूच मुग्धाला कुठेतरी पाठवलेस किंवा गायब केलंस. आणि मॅडम, याने चिठ्ठीत लिहिलं होतं की तू चिठ्ठी लिहिली नाहीस तर मी येणार नाही आणि तुला एकटीला जावं लागेल. हा सगळा काय प्रकार आहे? बोल, तूच गायब केलंस ना मुग्धाला? एक मिनिट प्लीज, माझा ते ऐकून घ्या. ती चिठ्ठी मी गमतीत लिहिली होती. गमतीत? असली कसली गंमत? एक मिनिट म्हणा. यांचं म्हणणं काय ते आधी ऐकून घेऊ, मग आपण बोलूया. बोल. माझं आणि मुग्धाचं अरेंज मॅरेज झालं होतं. म्हणजे जस्ट बोलणी झाली आणि लग्न होऊन गेलं. त्याच्यामुळे लग्नाच्या आधीच ते प्रपोज, लव्ह लेटर्स आणि ओव्हरऑल तिची एक्साइटमेंट असते ना, तिची गंमत असते, ती आम्ही कधीच अनुभवू नाही शकलो. लग्नाच्या आधीचे एक रोमॅन्टिक रिलेशन असतं ना, ते कधी नव्हतंच आमच्या. म्हणून मी तिला लव्ह लेटर लिहून प्रपोज केलं. तिला मी सांगितलं होतं की हनीमूनला जायच्या आधी मला याचं उत्तर हवं आहे. ती पण बिचारी लाजत होती म्हणून तिने शेवटपर्यंत उत्तर काही दिलं नाही. म्हणून मी ही चिठ्ठी तिला लिहिली. इट वॉज जस्ट अ जोक. आय डिडंट मीन इट. ते लव्ह लेटर कुठे आहे? ते मुग्धाकडेच आहे. तुम्ही सगळं खरं बोलतोय. कशाच्या आधारावर ठरवणार आम्ही? अहो मी खरंच सांगतोय, मुग्धाची शपथ. त्या शब्दांचा ना काही उपयोग होत नाही. खोटं बोलणारेच लोक जास्त शब्द घेतात. एक मिनिट. बंडू काय माहिती आणतोय ते बघूया, मग ठरवूया काय करायचं ते. चिंटूला तुम्हाला काहीतरी सांगायचं मुग्धाबद्दल. मुग्धाबद्दल? त्यानं मुग्धाला कारमध्ये बसून जाताना बघितलं. हो, ती कार आपल्या बिल्डिंगच्या इथेच उभी होती. मुग्धाताई आली आणि त्याच्यात बसून गेली. मुग्धाताई, अगं मुग्धाताई. मुग्धाताईच्या हातात काही होतं? मुग्धाताईच्या हातात
लहानशी बॅग होती. आणि मला सांग, तिला गाडीत कोणी बसायला लावलं की ती स्वतःहून बसली? कोणी बसवलं नाही, ती स्वतःहून बसली. मी तिला हाक पण मारली, पण तिने माझ्याकडे लक्षच दिलं नाही. मॅडम, ती तर स्वतःच्या मर्जीने गेलीये. मग आता आपण काय करू शकतो? मॅडम प्लीज, उगाच वाटेल ते बोलू नका. हो, तिचं खूप प्रेम होतं हो माझ्यावर. ती मला सोडून कधी जाऊच शकत नाही. आणि ती गेली जरी असली ना, तरी मला तिला एकदा बघायचंय. ती सुखरूप आहे याची मला खात्री करून घ्यायची. चिंटू, मला सांग, मुग्धाताई ज्या गाडीतून गेली त्या गाडीचा रंग कुठला होता? राखाडी होता. आणि तू गाडीचा नंबर पाहिलास? हो, मुग्धाताईच्या कारमधून गेली म्हणून मी तिचा नंबर लक्षात ठेवला होता. MH 48C 9428. थँक्यू सो मच. तुझ्यामुळे मुग्धाताईला शोधायला मदत होणार आहे आम्हाला. बरं, आता घरी पळ. आई मगापासून शोधते तुला. जा पळ. सिप, ही गाडी कोणाच्या मालकीची आहे ते बघ. हा हॅलो, मी तुला गाडीचा नंबर मेसेज करतो. मला त्याचे डिटेल्स हवे. ओके, बाय. मॅडम, डिटेल्स कळले. टुरिस्ट गाडी आहे. त्या मालकाचं नाव आहे रुपेश सावंत. बोलावून घे. हो, या नंबरची कार माझीच आहे. पण मी काय कोणी ड्रायव्हर नाही ठेवलाय. मीच चालवतो कार. माझ्याकडे परमिट आहे. पण काय झालं, मला काय इथे आणलंय? कारण तू माझ्या बायकोला पळवलायस. काय? मी? एक मिनिट. आज तुम्ही आमच्या बिल्डिंग समोरून ज्या तरुणीला तुमच्या गाडीतून घेऊन गेला, तिला पळवून नेण्यात आलं असा संशय. आणि ती यांची पत्नी आहे. याच आहेत ना त्या? हो, यांनाच मी नेलंय इकडनं. मला सांगा, त्यांच्याबरोबर कोणी होतं का ते एकट्या होत्या? त्यांच्यासोबत एक माणूस होता. माणूस? तो माणूस त्यांच्याशी कसा वागत होता? म्हणजे दमदाटी वगैरे काही करत होता का? नाही, तसे ते कारमध्ये गप्पच होते. पण त्यांना मी बोरिवली स्टेशनवर सोडलंय. हॅलो, तुम्ही दिल्लीला जाणारी ट्रेन बोरिवलीवरनंच पकडणार होता ना? हो, आणि तिकीट्स कुठे आहेत तुमचं? तिकीट मुग्धाकडेच आहे. म्हणजे तेच तिकीट्स वापरून ती त्या माणसाबरोबर पळून गेली? त्या म्हाताऱ्याबरोबर गेली? म्हातारा? हो, माझी कार बुक करून मुग्धाताईंना नेणारा तो म्हाताराच होता. आणि तो काठी टिकट चालायचा. तो माणूस तिच्याशी कसा वागत होता? म्हणजे दमदाटी वगैरे काही करत होता का? तो बहुतेक मुग्धाताईंना सोडायला स्टेशनवर गेला होता. आणि ती त्याच्या नवऱ्यासोबत दिल्लीला जाणार होती ट्रेननी. अरे मीच तिचा नवरा आहे आणि आम्हीच दिल्लीला जाणार होतो. नाही, पण मग तो म्हातारा कोण होता ज्यांनी मुग्धाला बोरिवली स्टेशनवरती ड्रॉप केलं? आणि नंतर मुग्धा कोणाबरोबर गेली? बंडू, यांना आपल्या स्केच आर्टिस्टकडे घेऊन जा. त्या म्हाताऱ्या माणसाचं चित्र काढून घे. मॅडम, आपल्याला ताबडतोब बोरिवली स्टेशनला जायला हवं. त्यांना शोधायला हवं. अहो, एव्हाना ट्रेन गेली असेल. पण गाडी लेट असू शकते ना. चान्स घ्यायला काय हरकत आहे? एक मिनिट. गाडी गेली आहे 10 मिनिटांपूर्वी बोरिवली स्टेशनवर. मुग्धा नक्की कोणाबरोबर गेली?
चिठ्ठीत तिने तिचं प्रेम प्रशांतवरती असं सांगितलं होतं. कदाचित प्रशांत बरोबर गेली नसेल. ते शक्य नाहीये. ती कशी कोणाबरोबर पळून जाईल? हे बघा आलोक, प्लीज शांत व्हा. तुमची मनस्थिती आम्ही समजू शकतो, पण आत्ता जी काही परिस्थिती समोर आहे त्यावरून तरी असंच वाटतंय. आणि आपण आशा करूया की असं काही घडलं नसेल. आपण शोधूया मुग्धाला. मॅडम, आपण दिल्ली रेल्वे पोलिसांना मुग्धाचा फोटो सेंड करूयात का? किंवा कदाचित बोरिवली स्टेशन नंतर ज्या स्टेशनवरती ट्रेन थांबणार आहे तिथे फोन करूया आणि इन्फॉर्म करूया ना. नाही, आयडिया चांगली आहे, पण ते दोघं नक्की त्याच ट्रेनने गेलेत की नाही हे आधी कन्फर्म करायला हवं. हॅलो हॅलो. मुग्धा, मुग्धा कुठे आहेस तू? हॅलो, फोन स्पीकरवर ठेवा. मुग्धा, काय वेडेपणा चाललाय? मुग्धा, अगं त्या चिठीमध्ये आणि तू काय लिहिलंयस? हे बघ मला तुला कोणी त्रास देत आहे का? तू सांग तसं. का मी अशी मस्करी केली म्हणून तू अशी जीवघेणी मस्करी करतेस? हे बघ आलोक, ही मस्करी नाहीये आणि माझ्यावर कोणी सक्तीही केली नाहीये. मी माझ्या मर्जीने चालले. प्लीज मला विसरून जा आणि मला शोधण्याचा प्रयत्न करू नकोस. हे शक्य नाहीये. मुग्धा, कुठे आहेस तू? सांग ना, कुठे आहेस? ट्रेन मध्ये आहोत आम्ही. आलोक बोलतोय. तिकीट आलोकच्याच नावाने आहे ना? मग प्रवास संपेपर्यंत आलोक आणि पुढे प्रशांत. सो डू नॉट डिस्टर्ब. आता बोलताना तर आवाज ट्रेनचा येत होता. म्हणजे मुग्धा प्रशांत बरोबरच गेली. आलोक आणि प्रशांत जिथे जाणार होते नेमके तिथेच गेले. जे आपले रेल्वेतले शर्मा साहेब आहेत, त्यांना जरा फोन कर आणि कन्फर्म कर की ते दोघं नक्की त्याच ट्रेनने गेलेत की नाही. एक मिनिट, तुमचा बोगी नंबर? S4 2122. ओके, S4 2122. इसकेच आहे. मुग्धा, ट्रेन थांबली, दिल्ली आलं. आता पकडापकडी खेळायची आहे की लपाछुपी त्या आलोकलाच ठरवू दे. आता पुढचा खेळ हनीमूनचा.